नमस्कार मित्रांनो, हे आपलं ड्रेसिनाचं रोप आहे. याला आपण एक ग्रिल शेप डिझाईन तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल त्या त्या शेपमध्ये आपल्याला याला तयार करायचं आहे. त्यासाठी आज आपण काही यावरती प्रोसेस करणार आहोत, तर ते बघूया. तर सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, साधारणतः 1 लिटरचा हा डब्बा आहे, तो घेतलेला आहे आणि ही रोपं तुम्ही पाहू शकता कुंडीच्या अशा चारी बाजूनी 6 रोपं मी लावलेली आहेत. तर मधोमध तो डब्बा ठेवलेला आहे आणि याला आपल्याला ग्रिल डिझाईन द्यायची आहे. जसं तुम्ही फोटोमध्ये पाहिलं, त्या शेपमध्ये आपल्याला याला आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण याला अ, असे क्रॉस शेपमध्ये 2-2 रोपं आपण अशी ही बांधणार आहोत. 6 रोपं आहेत बघा. 2-2 रोपांची जोडी करायची आहे आणि असं क्रॉस शेपमध्ये याला आपण बांधणार आहोत. सध्या ही रोपं लहान आहेत, त्यामुळे यांना शेप देणं, आकार देणं सोपं जाणार आहे. जसं-जसं ही रोपं वाढत जातील, तसं-तसं आपण ही डिझाईन सेम वरपर्यंत सेम पद्धतीने याला क्रिसक्रॉस पद्धतीनं आपण याला डिझाईन करत राहणार आहोत. आणि ज्यावेळेला ही पूर्ण साधारणतः 1 ते 1.5 फुटापर्यंत रोपं तयार होईल, त्यावेळेला हे खूप सुंदर दिसणार आहे. तर एक वेगळ्या प्रकारचं मी एक करून बघण्याचा प्रयत्न करत आहे. हे ड्रेसिनाचं रोप तुम्ही इनडोअरही ठेवू शकताय आणि आउटडोअरही ठेवू शकताय बघा. आउटडोअर ठेवायचं असेल तर जिथे कमीत कमी सनलाईट येईल अशा ठिकाणी तुम्ही याला ठेवू शकताय बघा. खूप छान सुंदर असं डेकोरेटिव्ह रोप आहे. याचा पानांचा कलर तुम्ही पाहू शकताय. पर्पल आणि ग्रीन कलरचा किंवा पिंक आणि ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन याच्या पानामध्ये तुम्हाला दिसतं बघा. तर अशा पद्धतीने आपण ही पहिली स्टेप या रोपावरती केलेली आहे. तर तो जो फोटो पाहिला तुम्ही त्यानुसार आपल्याला याला शेप द्यायचा प्रयत्न करणार आहेत बघा.